नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। बघायला गेलं तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण होतो तिरुपतीला आणि आपण तिरुपतीहून निघणार आहोत एका ट्रेननं। ती ट्रेन कोणती मी पुढे सांगेल तुम्हाला। सध्या आहोत आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। हा 1 वरचा दृश्य, बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3। मित्रांनो, इथून चाललेले आपण जी ट्रेन नंबर आहे 1762 तिरुपती ते गुंटूर अशी ही ट्रेन आहे। त्याचा आपण प्रवास करणार आहे। बघायला गेलं तर ही ट्रेन गुंटूरला जाते, पण आपण गुंटूरला न जाता आपण चाललेले मरकापूर म्हणून स्टेशन आहे, मरकापूर रोड म्हणून, मरकापूर रोड त्या ठिकाणी चाललो आहे। आणि तिथूनच आपण चाललेलं आहे श्रीशैल्यमला। त्यासाठी तिथून जवळपास श्रीशैल्यम 89 किलोमीटर अंतर आहे आणि आपण त्या ट्रेननं असा प्रवास करणार आहेत। आणि या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक ट्रेन आलेली आहे। ती ट्रेन तुम्हाला मी दाखवेल कोणती आहे ती आहे। ही आहे बघा, हीच आहे, हीच ट्रेन जाणार आहे गुंटूर तिरुपती ते। या ठिकाणी रॅक आलेला आहे बघा, आणि या ट्रेननं जाणार आहे आपण मरकापूर रोडला। हीच ती ट्रेन आहे, या ट्रेननं जाणार आहे आपण गुंटूर तिरुपती गुंटूर अशी ट्रेन आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेली आहे। यामध्ये आपलं रिझर्वेशन आहे। बघा ही ट्रेन थांबते का काय नाही। चला जाऊया आपण आता प्लॅटफॉर्म नंबर 2 लाच। श्रीशैल्यमला जाण्यासाठी आपण या ट्रेनने जाणार आहे। तिथून जवळपास बघायला गेलं तर फक्त 89 किलोमीटर अंतर आहे। गाडीचा टाईम बघायला गेलं तर 7:30 आहे आणि गाडी ही लवकरच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली आहे। चला जाऊया आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 कडे। तसं उघडते का नाही अजून काही डबे कोचेस वगैरे ते पाहू आपण। मित्रांनो, या ट्रेनमध्ये आपलं आहे B1 मध्ये रिझर्वेशन, आणि B1 कोच बघायला गेलं तर पुढे गेलेला आहे। त्यामुळे आपण पुढे चाललेलो आहे आणि त्यामध्ये 3 आणि 5 असे सीट नंबर आहे आपले 2। चला जाऊया। आणि या ठिकाणी बघायला गेलं तिरुपती रेल्वे स्टेशनचं हे काम चालू आहे, नवीन बिल्डिंगचं। जुनी बिल्डिंग पूर्ण पाडण्यात आलेली आहे आणि हे बघा असं या ठिकाणी एक मोठा दादरा बनवलेला आहे यांनी। फार मोठा असा दादरा आहे हा। जसं बघायला गेलं तर रूट हा तोच आहे, रेणुगुंटा कडप्पा वगैरे तोच रूटनं ही ट्रेन आपली जाणार आहे। पण हा असा यासाठी ब्लॉग बनवते ज्या लोकांनाही समजा तिरुपतीहून समजा श्रीशैल्यमला जायचं असेल किंवा श्रीशैल्यम तिरुपतीला यायचं असेल तर या ट्रेनचा ते येऊ शकतात। कारण की तिथून फक्त 89 किलोमीटर असं अंतर हे श्रीशैल्यम ते मरकापूर रोड रेल्वे स्टेशनचं आहे। त्यामुळे काही जास्त नाही आहे डेस्टिनेशन, त्यामुळे सहज आपण येऊ शकतो, जाऊ शकतो। तिथून 2 तासाचाच बसचा प्रवास आहे। आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागली। तुम्हाला सांगितलं सर आपण पण आलेलो आहे 2 वर। आणि बघायला गेलं तर इथला एक्झॅक्ट टाईम आहे 7:35 आणि मरकापूर रोडचा आहे जवळपास 4:14 ही सकाळी पोहोचते। आणि तिथूनच तुम्हाला सांगितलेलं आहे श्रीशैल्यम हे फक्त 2 तासाचा रस्ता आहे, 89 किलोमीटर अंतर आहे म्हणे तिथून। चला जाऊया आपल्या B1 कोचकडे। अजून कोच पोझिशन काही लावण्यात नाही आलेली आहे, पण जेव्हा ट्रेन आली तेव्हा आपण बघितलं की कोच एकदम पुढे आहे। मित्रांनो, या ठिकाणी लागलेली तिरुपती लिंगमपल्ली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 4 आहे बहुतेक हे, आणि की हे 3 आहे आपण जे उभा आहोत ते। हे 2 वर आपली गाडी आणि ही 4 वर लिंगमपल्ली एक्सप्रेस। गाडी लवकर येऊन या ठिकाणी थोडं मेंटेनन्सचं काम आहे। AC वगैरे चार्जिंग केलं जाते बहुतेक या ठिकाणी। हे केबल वगैरे लावण्यात आलेले असे चार्जिंगला, आणि तिथून हे असे या ठिकाणी चार्जिंगला लावलेले तुम्हाला मी दाखवेल। हे बघा असं चार्जिंगला या ठिकाणी लावण्यात येते केबल। AC कोच B1 प्लॅटफॉर्म नंबर 2।
मित्रांनो, समजा तुम्हाला मरकापूरहून यायचं असेल या ट्रेननं वापस तिरुपतीला, तर मरकापूरहून ही 6:39 आहे. जी की ट्रेन नंबर बघायला गेलं तर तिचा असा आहे 17261 गुंटूर ते तिरुपती. 6:39 निघाल्यानंतर ही तिरुपतीला सकाळी ठीक 4:02 ही तिरुपतीला येते. आणि या ठिकाणी कोच पोझिशन लावण्यात आलेलं आहे आमच्या ट्रेनचं. हे आमचं B1 17262 तिरुपती गुंटूर. ही रेणुगुंटाहून जाते. हिचा पुढचा रूट काय हे मी तुम्हाला सांगायला. चला मित्रांनो, आपण आज इथे तिरुमलाला जाऊन व्यंकटेश स्वामीचं दर्शन घेतलं आहे आणि आपण निघतो आहे. चला म्हणूया गोविंदा गोविंदा. आणि ही आहे आपली ट्रेन. अजून बराच वेळ आहे या ठिकाणी. हिचा निघण्याचा टाईम खूप आहे. बिफोर येते या ठिकाणी आल्यानंतर या गाडीचं मेंटेनन्स वगैरे होते, त्यामुळेच ही प्लॅटफॉर्म नंबर 2वर थांबलेली आहे. आता सायंकाळचे 7:07 झालेले आहे आणि आपल्या गाडीत तर तुम्हाला सांगितलं 7:35 आहे. आतमध्ये AC वगैरे सुरू झालेला आहे. चला म्हटलं थोडं बाहेरचं व्ह्यू दाखवा आणि गाडी बरोबर निघते का इथून पाहूया आपण. मित्रांनो, आता वाजलेले आहे 7:30 आणि पुढच्या 5 मिनिटात आपली ट्रेन आता निघेलच. मित्रांनो, आपल्या ट्रेनला या ठिकाणी हॉर्न देण्यात आलेला आहे आणि सिग्नल पण. आणि बरोबर आपली निघाली 7:35 ट्रेन आपली हळूहळू. चला करूया तिरुपती रेल्वे स्टेशनला बाय बाय. पुढील रेल्वे स्टेशन आहे रेणुगुंटा. इथून एक 10 किलोमीटरला रेणुगुंटा रेल्वे स्टेशन आहे. ते आपण कव्हर करूया. बघूया किती नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन येते आपली. चला म्हणूया हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे रेणुगुंटा जंक्शनला. प्लॅटफॉर्म नंबर 1वरच आलेली. या ठिकाणी स्टॉल वगैरे खाण्याची वगैरे सुविधा भरपूर आहे. आणि बाजूला राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांची वॅगन उभी आहे. यामध्ये दूध वगैरे घेऊन जातात, तुम्हाला माहीतच असेल. आणि अंधार काही प्रमाणात रेल्वे स्टेशनवर. आणि आपली बोगी जी आहे ती फार पुढे आहे, त्यामुळे एकदम प्लॅटफॉर्मच्या एंडलाच आपली ट्रेन थांबते. आणि या ठिकाणी कोच पोझिशन पण लावलेले आलेले आहेत. आता S2च्या जवळ आपण. आणि त्यानंतर S2 झालं की आता लगेच S1 आहे. A1. आणि हळूहळू स्लो झालेली आपली ट्रेन या ठिकाणी. मित्रांनो, बघायला गेलं तर रेणुगुंटा हे फार मोठं जंक्शन आहे. त्याचनुसार इथून एक जे रूट जाते आहे तो रूट आपला तिरुपती आहे. त्यानंतर आपण ज्या साईडनं चाललेले ताडपत्री वगैरे तो एक. आणि सरळ बघायला गेलं तर इथून सरळ एक जातो चेन्नईला. आणि आणखीन एक जातो जो आपण वंदे भारत आलेलो तो म्हणजे एक नेल्लोर. चला वाट बघूया. ट्रेन इथं जवळपास एक बिफोर आलेली आहे. तसा इथून निघायचा काहीतरी 8 वाजता टाईम आहे आणि आता वाजलेले आहे 7:55. मित्रांनो, बघायला गेलं तर इथूनचा निघायचा टाईम आहे म्हणे. आता मी चेक केलं तर 8:05 आणि अजून जवळपास 7 मिनटं हे बाकी आहे. 7 मिनटानंतर इथून ही ट्रेन निघेलच. बघूया. तसं बघायला गेलं तर हे फार मोठं जंक्शन आहे तुम्हाला सांगितल्यानुसार. आणि इथून बऱ्याच गाड्या येतात जातात. तसं इथून आपल्या परभणीसाठी एक ट्रेन आहे, ती म्हणजे चेन्नई नगरसोल, जे की आपण मागं ब्लॉग बनवलेला आहे त्याचा. ते ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तो ब्लॉग बनवा. आपण नगरसोल ते परभणी ब्लॉग बनवलेला आहे. म्हणजे इथून जवळपास एक 10 ते 12 किलोमीटर तिरुपती आहे. तुम्हाला डायरेक्ट परभणीसाठी इथून दर रविवारी ही गाडी असते. या ठिकाणी जवळपास ती गाडी इथून 11 वाजता निघते. त्या गाडीहून तुम्ही परभणीसाठी येऊ शकता. मित्रांनो, बघायला गेलं तर याचा रूट आता इथून पुढून येळागुंटला, कडप्पा, त्यानंतर ताडपत्री आणि असा हिचा रूट आहे.
पुढचे अजून बरेच स्टेशन आहे, ते काय आपण कवर करणार नाही, कारण की आता वाजलेले जवळपास 8 वाजलेले आहेत. आणि झालं तर आपण पुढचं एखादं नेक्स्ट स्टेशन कवर करू, नाहीतर नाही डायरेक्ट सकाळी आपण आपलं जे स्टेशन आहे त्या स्टेशनच करू. बघूया, झोपा असं वाटलं समजा तर झोपू, नाही तर आपण थोडं थांबू. बघूया ते गाडी तिथं तसं नेक्स्ट स्टेशन स्टॉप जो आहे तो अजून जवळपास एक 8 वाजून 40 मिनटाचा आहे तिथला. ठीक आहे, समजा आपल्यासोबतचे जे पॅसेंजर आहे ते समजा झोपायचं त्यांचा असेल मूड तर ठीक आहे, नाही तर आपण नेक्स्ट स्टेशन पण आपण कवर. मित्रांनो, बघायला गेलं तर जो येर्लुगुंटा रेल्वे जंक्शन आहे तिथून आपल्याला जो रूट आहे तो बदलणार आहे. तिथून आपण जाणार आहे गुंटूर मार्गे. जो ही ट्रेन गुंटूरला चालली तो रूट तिथून बदलतो. तसं बघायला गेलं तर रॉयल सीमा ही पण येर्लुगुंटा रेल्वे स्टेशनला येते. तिथून बघायला गेलं तर येर्लुगुंटाला जंक्शन काय म्हणतात याची मी तुम्हाला आताच इन्फॉर्मेशन. एक रूट जो आहे तो आपला रॉयल सीमाचा येणार आहे, दुसरा जाणारा म्हणजे तो आपला रेणुगुंटा, आणि तिसरा इथून जो गुंटूरला जातो त्याच्यामुळे येर्लुगुंटाला जंक्शन म्हणतात. आणि तिथून आपली गाडी ही डायवर्ट होणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिथून आपला रूट हा चेंज होणार आहे, तो जाणार आहे नंदियाल मार्गे गुंटूरला. रेणुगुंटा जंक्शन बाय बाय. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आपली ट्रेन या ठिकाणी मलकापूर रोडला आलेली आहे. बघायला गेलं तर गाडी इथे 4 वाजून 10 मिनिटाला चाललेली, जवळपास बघायला गेलं तर एक 5 मिनटं बिफोर चाललेली आहे. जसं प्लॅटफॉर्म नंबर 2वर आली होती आणि त्यानुसार आपण आज दादरातून 1 नंबरकडे जाऊ. मित्रांनो, आपण आलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वर आणि तुम्हाला हा तिरुपती ते मलकापूर रोडचा ब्लॉग कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आता.